today's video we will see the exercise 3.2a from the integration chapter. We will solve some questions. Okay. तर फर्स्ट क्वेश्चन मधला फर्स्ट क्वेश्चन आहे लॉग ऑफ एक्स टू द पॉवर एन डिवायडेड बाय एक्स. ओके, तर आता सगळ्यात पहिले या एक्सरसाइज मध्ये खूप प्रॉब्लेम्स दिलेले आहे. ओके, तर आपल्याला इंटिग्रेशनवर प्रचंड प्रॉब्लेम आहे, पण आपल्याला सगळ्यात पहिले काय समजून घेतलं पाहिजे की हा प्रॉब्लेम दिसल्यावरच असे आपल्या डोळ्यासमोर असे तारे चमकले पाहिजे की ती मी कोणत्या प्रकारे करू की तो प्रॉब्लेम माझा इझिली सॉल्व्ह होऊन जाणार. तर आता जसं हा प्रॉब्लेम पाहिल्या आपल्या डोक्यासमोर डोळ्यात काय दिसायला पाहिजे की हे बघा लॉग एक्स आहे, इथे एक्स आहे. तर व्हॉट इज द डिफरन्शिएशन ऑफ लॉग एक्स? काय होतं लॉग एक्सचं डिफरन्शिएशन? राईट, 1/x. ओके, तर हे बघितलं आपल्याला लक्षात आलं की मग आपल्याला लक्षात येईल की हो आपण अशा प्रकारे काहीतरी तरी हे सॉल्व्ह करू शकतो. ओके, त्याच्यासाठी मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. तर हे सगळं लक्षात आपल्या कधी येणार जर आपल्याकडे फॉर्म्युला बुक आहे, फॉर्म्युलाची आपण सगळे फॉर्म्युले एका ठिकाणी लिहिलेले आहे आणि आपण जर ते फॉर्म्युले रोज बघत आहे तर आपल्याला एकदम लवकर लक्षात येणार की हे कशा प्रकारे सॉल्व्ह करायला पाहिजे. ओके, तर आता मी काय सांगितलं तुम्हाला लॉग एक्सचं डिफरन्शिएशन 1/x आहे. ओके, तर बघा तुम्हाला आठवत असेल आपल्याकडे एक करोलरी आहे, त्याच्यात काय सांगितलं आहे सपोज माझ्याकडे एफ ऑफ एक्स टू द पॉवर n+1 आहे. ओके, अँड इंटू एफ डॅश ऑफ एक्स आहे. ओके, एफ ऑफ एक्स टू द पॉवर n+1 इंटू एफ डॅश ऑफ एक्स असेल. ओके, तर त्याचं इंटिग्रेशन सॉल्व्ह करून व्हॉट यू विल गेट दिस विल बी एफ ऑफ एक्स टू द पॉवर n+1 डिवायडेड बाय n+1. ओके, प्लस सी. ओके, हे काय ती करोलरी आहे. तर आता हा प्रॉब्लेम आपला यात फिट होतो कारण की काय आपल्याकडे या प्रॉब्लेमला मी कोणत्या फॉर्म मध्ये लिहिते माझा एफ ऑफ एक्स काय आहे, माझा एफ ऑफ एक्स आहे लॉग ऑफ एक्स. ओके, एफ ऑफ एक्स काय आहे लॉग ऑफ एक्स टू द पॉवर एन झाला आणि एफ डॅश ऑफ एक्स काय आहे 1/x. राईट ना. ओके, जर तुम्हाला हे डिफिकल्ट वाटत असेल तर तुम्ही काय करू शकता लेट लॉग एक्स इज इक्वल टू टी. जर मी लॉग एक्स इज इक्वल टू बघा मी ते लिहून देते लॉग एक्स इज इक्वल टू टी केलं तर काय होणार 1/x dx इज इक्वल टू काय होणार dt होणार. ओके, तर हा प्रॉब्लेम कसा कन्वर्ट होणार बघा, कसा कन्वर्ट होणार टी टू द पॉवर एन. आता हा 1/x. ओके, आणि त्याचं हे 1/x इथे लिहिलेलं नाहीये कारण की इव्हॅल्युएट म्हटलं होतं याला. ओके, इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स लिहिलं होतं म्हणून त्यांनी इंटिग्रेशन साईन नाही दिली, पण आता आपल्यासोबत dx असणारच आहे. ओके, म्हणजे 1/x dx इज इक्वल टू काय झाला dt झाला, टी टू द पॉवर एन dt. ओके, आणि माझा टी काय आहे लॉग एक्स आहे. तर असं केलं किंवा आपण अशाही प्रकारे केलं तर सेमच आन्सर भेटणार आहे. तर आता आपल्याकडे बघा एफ ऑफ एक्स काय आहे आपला लॉग एक्स आहे. ओके, तर हे काय होणार आहे लॉग एक्स. ओके, nच आहे सो इट विल बी n+1 डिवायडेड बाय n+1 प्लस सी. ओके, अंडरस्टँड. तर अशा प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व्ह करू शकतो. ओके, तर याच्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिले फक्त इथे हे लक्षात यायला पाहिजे होतं की लॉग एक्सचं डिफरन्शिएशन काय 1/x. ओके, तितकं लक्षात आलं की आपला प्रॉब्लेम सॉल्व्ह झाला. ओके, नाव वी विल मूव्ह टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. तर बघा आता चला आता नेक्स्ट बघूया. आता बघा इथे आपल्याला माहिती आहे साइन इनवर्स ऑफ एक्स दिसत आहे, √(1 - x²) दिसत आहे. ओके, तर आता आपल्याला पाहायला काय लक्षात आहे साइन इनवर्स ऑफ एक्स बरोबर आहे. साइन इनवर्स ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन काय आहे इट इज 1/√(1 - x²). ओके, सो राईट ना साइन इनवर्स ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन काय आहे 1/√(1 - x²). राईट ना. सो ते दिसल्या मग मी काय करू शकते सपोज इफ आय टेक साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू टी घेतला. ओके, आपण काय केला लेट साइन इनवर्स ऑफ एक्स इज इक्वल टू टी घेतला. ओके, नंतर काय करत असतो आपण काय करतो डिफरन्शिएट करतो. ओके, डिफरन्शिएट ओके ऑन बोथ साइड्स. ओके, जर आपण याला डिफरन्शिएट केलं तर काय होणार साइन इनवर्स ऑफ एक्सचं डिफरन्शिएशन काय इट इज 1/√(1 - x² dx इज इक्वल टू dt झाला. ओके, तर आता बघा हे इंटिग्रेट म्हटलं होतं तर हा प्रॉब्लेम ऍक्च्युली कसा होता साइन इनवर्स ऑफ एक्स डिवायडेड बाय √(1 - x² टू द पॉवर 3/2 dx असं आहे ना. तर आपल्याकडे आता 1/√(1 - x² dx इज इक्वल टू dt आहे. म्हणजे हे पूर्ण हे बघा एक मिनिट याच्या जागी मी काय पुट करू शकते dt पुट करू शकते. ओके, तर काय होणार तो सो दिस विल बी 1/√(1 - x² dx च्या जागी आपण dt लिहिलं आणि साइन इनवर्स ऑफ एक्स आपण काय घेतलाय तो t घेतलेला आहे. राईट, सो t टू द पॉवर 3/2
ओके, सो व्हॉट विल बी द इंटिग्रेशन ऑफ t टू द पॉवर 3/2? आपण काय करणार, काय आहे t टू द पॉवर n चे इंटिग्रेशन काय आहे, ते आहे t टू द पॉवर n+1 डिवाइडेड बाय n+1. ओके, सो t टू द पॉवर काय होणार 3/2 + 1 डिवाइडेड बाय 3/2 3/2 + 1. ओके, प्लस c. ओके, सो व्हॉट इज 3/2 + 1 म्हणजे काय झालं हे 3 and 2 5/2. ओके, सो t टू द पॉवर 5/2 आणि हे काय होणार डिवाइडेड बाय 5/2 म्हणजे मल्टिप्लाइड बाय झालं 2/5 प्लस c. ओके, बट व्हॉट इज t काय आपला काय घेतलाय आपण t sin इनवर्स ऑफ x घेतलाय, तर हे काय होणार 2/5 t इज व्हॉट t sin इनवर्स ऑफ x sin इनवर्स ऑफ x to the power 5/2 plus c. ओके, सो दिस विल बी आवर आन्सर. ओके, आपल्याला फक्त म्हणूनच आहे डिफरन्शिएशन केलं की इंटिग्रेशन आपल्याला ऑटोमॅटिकली समजतं, म्हणून डिफरन्शिएशन इंटिग्रेशन सगळे फॉर्म्युले एका ठिकाणी लिहून ठेवा. सो दॅट आपल्याला प्रत्येक प्रॉब्लेम मध्ये काही ना काही ट्रिक आहेच. ओके ओके, कारण की हे सगळे प्रॉब्लेम 2-2 मार्क्सला असणार आहे, राईट. सो 2 मार्क्सच्या प्रॉब्लेम मध्ये एकदम इतकं काही डिफिकल्ट आहेच नाही. ओके, फक्त आपल्याला ते एका सेकंड मध्ये लक्षात आलं पाहिजे की इथं काय ऍडजस्टमेंट केली पाहिजे, इथं काय सबस्टिट्यूट केलं पाहिजे. ओके, सो दॅट वी कॅन सॉल्व द प्रॉब्लेम इझिली. ओके, आता नेक्स्ट प्रॉब्लेम बघूया. ओके, लिहून घ्या हा प्रॉब्लेम आणि व्हिडिओज बघताना पण कशा प्रकारे करायचं हे आपण मध्ये व्हिडिओ पॉज करायचा आणि प्रॉब्लेम लिहायचा. ओके, फक्त हे बघायसाठी नाही आहे, हे आपल्याला सोबत सोबत सॉल्व करायचं आहे. आता बघा हा प्रॉब्लेम मी रब करते. आता काय हा प्रॉब्लेम. ओके, सो आता काय दिलं आपल्याला 1/x x sin ऑफ x प्लस log x. ओके, आता हे पाहूनच आपल्याला समजतंय की बघा x चं डिफरन्शिएशन 1 येतं, log x चं डिफरन्शिएशन 1/x येतं. ओके, तर इथे आपली काहीतरी तरी अरेंजमेंट पाहिजे आपल्याला की आपल्याला होणार. ओके, सो आणि तसे समजतं की आपण याला तर काही करूच नाही शकत, म्हणून काय करते मी x प्लस log x ला t घेते. ओके, इथे सॉल्व करते. लेट x प्लस राईट ना x प्लस log x इज इक्वल टू t केला तर काय होणार हे 1 प्लस डिफरन्शिएट करते आपण डिफरन्शिएट. ओके, डिफरन्शिएट केलं काय x चं 1 आलं, log x चं काय आलं 1/x dx इज इक्वल टू dt. ओके, तर याला पाहिजे असेल तर 1 प्लस x बाय x dx इज इक्वल टू काय झालं dt. ओके, तर इथे आपल्यासाठी हे आहेच ना 1/x बाय x हे आपल्याकडे इथे अवेलेबल आहे. ओके, ह्या प्रॉब्लेमला जर आपण असं लिहिलं 1 प्लस x बाय x आणि खाली लिहिलं 1 sin ऑफ x प्लस log x dx. ओके, तर आपल्याला काय कळतं हे 1/x बाय x आणि हे dx मिळून काय झालं आपलं dt झालं. काय झालं dt. ओके, सो दिस विल बी द dt आणि हे काय आलं साइन ऑफ काय आलं त्याला काय म्हटलं आपण t म्हटलं साइन ऑफ t. ओके, तर हे काय होणार साइन t म्हणजे काय झालं हे cosec t. cosec t. नाउ कॅन यू टेल मी व्हॉट इज द इंटिग्रेशन ऑफ cosec t? काय आहे cosec t चं इंटिग्रेशन? इट इज राईट काय लागणार आपल्याला log ऑफ काय आहे log ऑफ cosec t मायनस cot t. राईट ना, राईट राईट राईट, log ऑफ cosec t मायनस cot t प्लस c. ओके, तर आपला t काय आहे log ऑफ t काय आपला इट इज x प्लस log x. तर आपला काय होणार log ऑफ cosec x प्लस log x मायनस cot ऑफ x प्लस log x प्लस c. ओके, प्लस c. ओके, इथे आपण हे ब्रॅकेट टाकू. ओके, सो हे आपला आन्सर आहे. ओके, तर या सगळ्या प्रॉब्लेम मध्ये आपण काय बघतो आपल्याला एक काहीतरी तरी हिंट दिलेली आहे ती आपल्याला कळली पाहिजे. ओके, सो दॅट यू कॅन सॉल्व द प्रॉब्लेम इझिली. ओके, नाउ विल सी द नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा फोर्थ प्रॉब्लेम आहे, हा थर्ड प्रॉब्लेम होता. सी द फोर्थ प्रॉब्लेम. The fourth problem is it is x 6 square x by 2 x 6 square x square divided by under root of tan cube of x square. Okay, I will write the next problem also here. Next है अपना e to the power 3x divided by e to the power 3x and this is plus 1.
Okay, and the next is what? X square by 2 divided by x square plus 1, which will be a x plus tan inverse of x. A x plus tan inverse of x. Okay, so now this is fourth. Okay, so we will solve this problem. ओके, आता बघा इथे आपल्याला काय दिलंय? tan क्यूब एक्स स्क्वेअर. ओके, इथे काय सेक्स स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके, तर आपल्याला बघा इथे tan आहे, tan त्याचा अँगल एक्स स्क्वेअर आहे, सेक आहे त्याचा पण अँगल एक्स स्क्वेअरच आहे. ओके, तर व्हॉट वी विल डू इफ वी टेक tan एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी. ओके, बघा इथे जर मी tan क्यूब एक्स स्क्वेअर म्हणजे हे पूर्ण जे अंडर रूट मध्ये दिल्या त्याच्या प्लेसला इन प्लेस ऑफ दिस वन इफ आय पुट टी, तर त्याचं डिफरन्शिएशन आपल्याला कठीण जाणार कारण की ते tan क्यूब. ओके ओके, तर ते आपल्याला डिफिकल्ट पडणार आणि त्याचं डिफरन्शिएशन हे होणार पण नाही, राईट ना, कारण की tan क्यूबचं डिफरन्शिएशन डिफरंट होणार. ओके, बट इफ आय टेक tan ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी, tan ऑफ एक्स स्क्वेअर इज इक्वल टू टी जर मी घेतलं तर टॅनचं डिफरन्शिएशन काय होणार आहे? ते होणार आहे सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर. ओके, आणि परत या एक्स स्क्वेअर या अँगलचं आपल्याला डिफरन्शिएशन घ्यायला लागणार आहे. ओके, डी डी एक्स ऑफ काय होणार? एक्स स्क्वेअर. ओके, असं होणार इसी. ओके, राईट, सो हे होणार सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर. व्हॉट इज द डिफरन्शिएशन ऑफ एक्स स्क्वेअर? दिस इज 2x. ओके, 2x dx इज इक्वल टू dt होणार. ओके, तर आता इथे बघा इथे काय आपल्याकडे x आहे, तर सो मी काय करते, हा 2 इथे आहे ना, तर या साईडला जाऊन काय होणार, तो dt होणार, dt बाय 2 होणार, राईट ना, राईट. सो आय विल राईट x सेक स्क्वेअर एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू dt बाय 2. ओके, dt बाय 2. ओके, सो व्हॉट वी कॅन से दॅट चला हा काय झाला, एच्या जागी आता आपण काय लिहित आहे dt. ओके, म्हणजे सपोज हे असं आहे आणि इथे dx आहे. ओके, कारण की क्वेश्चन मध्ये स्टार्टिंगला लिहिलाय इंटिग्रेट द फॉलोइंग फंक्शन्स. ओके, तर देन इन प्लेस ऑफ ऑल दिस थिंग आय विल राईट dt बाय 2. ओके, आय विल राईट dt बाय 2. सो आय विल टेक 1/2 कॉमन आउटसाइड. ओके, सो इट इज dt. आणि आता काय राहिलं आपल्याकडे, फक्त हे राहिलं tan क्यूब एक्स स्क्वेअर. पण tan एक्स स्क्वेअरच्या जागी काय लिहिलं, इन प्लेस ऑफ दॅट वन वी हॅव रिटन टी. ओके, सो tan क्यूब. ओके, तर याला आपण काय लिहू शकतो, टी क्यूब लिहू शकतो, राईट ना, कारण की दुसरं काही अवेलेबलच नाही ना आपल्याकडे. म्हणजे tan स्क्वेअर एक्स ला आपण tan x इंटू tan x जसं लिहित आहे त्याच्यासारखं. ओके, सो क्यूब आहे तर 3 टाइम्स होणार. सो दिस विल बी व्हॉट, दिस विल बी 1 टी क्यूब होणार, ते टी क्यूब. ओके, आता अंडर रूट ऑफ टी क्यूब म्हणजेच हे काय होणार. ओके, नेक्स्ट स्टेप मध्ये लिहिते मी, हे काय होणार, टी टू द पॉवर 3/2 काय होणार, दिस विल बी हे काय आपलं टी टू द पॉवर 3/2. ओके, पण हे वरती जाऊन काय बनणार, वरती म्हणजे न्यूमरेटर मध्ये लिहिलं मी, तर काय होणार टी टू द पॉवर -3/2 dt. काय होणार, टी टू द पॉवर -3/2 dt होणार. ओके ओके, सो आणि याचं इंटिग्रेशन आपण कसं फाइंड आउट करणार, टी टू द पॉवर एन चा फॉर्म्युला म्हणजे काय होणार -3/2 + 1. ओके ओके, सो -3/2 + 1 काय झालं, ते झालं -3 + 2/2 म्हणजे काय झालं -1/2. ओके, सो व्हॉट विल द आन्सर, इट इज 1/2 टी टू द पॉवर -1/2. बघा तुम्ही इथं पण लिहू शकता, मी इकडे फक्त सॉल्व्ह केलं, -1/2 आणि काय होणार आहे डिवायडेड बाय -1/2 डिवायडेड बाय -1/2 प्लस सी. ओके, तर हे 1/2 मल्टिप्लाइड आहे, हे डिवाइड आहे, म्हणून हे काय होणार ना, दिस विल गेट कॅन्सल. अँड व्हॉट विल गेट टी टू द पॉवर -1/2 म्हणजे काय झालं 1/√t म्हणू शकतो ना त्याला आपण. सो दिस विल बी 1/√t प्लस सी. ओके, बट व्हॉट इज t is nothing but tan of x square. So this will be 1/√of tan of x square. Angle है ना, हाँ, tan of x square plus c. Okay, so this will be the answer. 1/√of tan of x square plus c will be the answer. Okay, now we'll see the next problem. समजलं हे, याच्यामध्ये बघा काय हिंट होती आपल्याला, ही हिंट होती इथे tan आहे आणि सेक आहे. जेव्हा tan आणि सेक स्क्वेअरचं कॉम्बिनेशन येते तेव्हा आपल्याला माहितीच आहे की व्हॉट इफ वी विल पुट
tan इज इक्वल टू tan x इज इक्वल टू टी, त्याचं डिफरन्शिएशन आपल्याला भेटणार आहे sec स्क्वेअर एक्स. ओके, म्हणून जेव्हा जेव्हा आलं की तेव्हा आपल्याला tan इज इक्वल टू काहीतरी पुट करायचं, टी पुट करायचं. ओके, नाव विल मूव टू द नेक्स्ट प्रॉब्लेम. ओके, सो आय विल रब दिस नाव. दिस इज व्हेरी इझी. हा प्रॉब्लेम, नेक्स्ट प्रॉब्लेम. See this one, fifth problem है integration of. Okay, so I will write like this. Okay, so हे काय integration of e to the power 3x divided by e to the power 3x plus 1. तर काय होणार आहे, this will be what. बघा आता तुम्हाला मी एक सांगितलं होतं e to the power 3x plus 1 is equal to t ठेवलं मी, तर त्याचं डिफरन्शिएशन काय येणार आहे, e to the power 3x, त्याचं डिफरन्शिएशन काय येणार आहे, सपोज इफ आय टेक e to the power 3x plus 1 is equal to t, त्याचं डिफरन्शिएशन काय होणार आहे, इट विल बी e to the power 3x आणि 3x मधला 3 परत आहे ना, dx is equal to dt होणार. ओके, सो दिस इज व्हेरी इझी. e to the power 3x is equal to dt by 3. ओके, सो दिस विल बिकम, ओके, सो दिस विल बी 1 by 3 राईट ना. e to the power 3x is equal to काय झालं, इथे dt लिहिला प्लस 1 अपॉन, ओके, काय आहे खाली काय ठेवलं t. सो व्हॉट विल बी द आन्सर, दिस विल बी log t. याचं इंटिग्रेशन काय होतं 1 अपॉन t चं, इट विल बी अ log t. ओके, बट व्हॉट इज t? T is nothing but by 3 log of t is what, it is e to the power 3x plus 1 plus c. Okay, so this is the thing. Okay, पण हे तर आपल्याला डायरेक्ट पण आपल्याकडे करवलेली अवेलेबल आहे. कोणती, वरती जर सपोज माझ्याकडे f डॅश ऑफ x आहे आणि खाली f ऑफ x आहे dx, याचं इंटिग्रेशन काय होतं, दिस विल बी नथिंग बट लॉग ऑफ f ऑफ x प्लस c. ओके, फक्त इथे काय नव्हता 3 नव्हता, तर 3 काय करणार मी, मल्टिप्लाइड अँड डिवाइड करणार. ओके, सो ते जरी केलं असतं तरी तुम्हाला डायरेक्ट लिहिता आलं असतं. लॉग ऑफ f ऑफ x काय होतं आपला, e टू द पॉवर 3x प्लस 1, तर ते डायरेक्टच अवेलेबल असतं. ओके, तर तशा प्रकारे पण तुम्ही फक्त हे सगळं व्यवस्थित मेन्शन केलं पाहिजे तिथे की माझा हा f ऑफ x आहे, त्याचं डिफरन्शिएशन हे येतं. ओके, आता हे बघा, सो बाय दिस वे वी कॅन सॉल्व दिस प्रॉब्लेम. आता नाव विल सी द नेक्स्ट प्रॉब्लेम. बघा याच्यामध्ये काय आहे, याच्यामध्ये दिसायला प्रॉब्लेम फक्त मोठा आहे, बाकी इझी आहे प्रॉब्लेम. बघा आता या प्रॉब्लेम कडे बघितल्यावर आपल्याला माहिती आहे वन टर्म आणि अनदर टर्म. ओके, पण हे प्रॉब्लेम आपण ए टू द पॉवर असं आपण सॉल्व्ह करू शकत नाही. ओके, 2 टर्म झाल्या अशा प्रकारे सॉल्व्ह करू शकत. तर सगळ्यात पहिले आपल्या दिमागात इथं हेच येणार आहे की आपल्याला काय याच्याऐवजी काहीतरी तरी पुट करून टाकायचं आहे की आपला प्रॉब्लेम काय होणार, सिम्प्लिफाईड आपल्याला वाटणार ऍटलीस्ट. ओके, तर बघूया आपण कसं बनते ते. लेट x प्लस टॅन इनवर्स ऑफ x इज इक्वल टू टी. ओके, ओके, नंतर काय डिफरन्शिएट. ओके, डिफरन्शिएट केलं तर काय होणार आहे, दिस इज 1 प्लस टॅन इनवर्स ऑफ x काय आहे, दिस इज नथिंग बट 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर. ओके, dx इज इक्वल टू dt. ओके, ते आता आपण इथे बसून पाहूया. ओके, सो आपलं काय होतं, मी हे इंटिग्रेशनच्या फॉर्म मध्ये लिहिते. बघा आता काय करते, एक्स स्क्वेअर आहे ना, एक्स स्क्वेअर प्लस 2 ला मी काय लिहिते, एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, परत प्लस 1 लिहिते डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, आणि हे ए टू द पॉवर एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स. ओके, टॅन इनवर्स ऑफ एक्स मी फक्त प्रॉब्लेम लिहिला इथे. ओके, फक्त त्याला डिवाइड करून लिहिलं. आता हे काय, मी ना याला 2 टर्म मध्ये करते. 2 टर्म मध्ये सपोज म्हणजे जसं मी तुम्हाला नेहमी सांगते 3/2 डिवायडेड बाय 5, याचं काय लिहिणार मी, 3/5 प्लस 2/5. ओके, तर हे काय होणार, सो हे होणार एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवायडेड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. मी असं का करते, कारण की वरती आणि खाली ही टर्म कॉमन झाली ना, एक्स स्क्वेअर प्लस 1 आणि एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, आणि इथे डिफरन्शिएट काढलेलं आहे त्याच्या मला हे पाहिजे 1 प्लस. ओके, सो हे होणार ए एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स dx. ओके, तर काय बनणार आहे, एक्स स्क्वेअर प्लस 1 डिवाइड बाय एक्स स्क्वेअर प्लस 1, हे काय होणार 1 प्लस 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1. ओके, झालं हे, आणि हे झालं ए एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स, एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स dx. ओके, हे आता मी इथे सॉल्व करते. ओके, तर बघा इथून काय झालं, हे 1 अपॉन एक्स स्क्वेअर प्लस 1 dx, याच्यासाठी टर्म 1 अपॉन 1 प्लस एक्स स्क्वेअर dx इज इक्वल टू काय होतं dt. म्हणजे मी ही पूर्ण टर्म दिस वन विथ इन्क्लुडिंग dx ही कशाने मी रिप्लेस करू शकते, dt ने रिप्लेस करू शकते. ओके, सो आय विल रिप्लेस दॅट टर्म बाय dt. ओके, आणि आता माझी कोणती टर्म राहिली, ही ए एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स. राईट ना, कोणती टर्म राहिली आपली, ए एक्स प्लस टॅन इनवर्स ऑफ एक्स. ओके, ती कशाने रिप्लेस होणार आहे, ती होणार आहे ए टू द पॉवर टी. ओके, सो इट इज इंटिग्रेशन ऑफ ए टू द पॉवर टी dt. ओके, सो व्हॉट इज इंटिग्रेशन ऑफ ए टू द पॉवर टी, इट इज
a to the power t divided by log of a. ओके, log of a plus c. ओके, तर काय होणार a to the power t. आता आपल्याला t ला कशामध्ये लिहायचंय, जे पुट केलं होतं ते. तर सो यू विल गेट t म्हणजे काय आपला हा 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 a x plus tan inverse of x divided by log of a plus c. Okay, so this will be the thing. Okay, so the next questions we will continue in the next class. ओके, आणि आम्ही झूमवर फ्री मीटिंग्स अरेंज करत आहोत स्टुडंटसाठी. तर यू कॅन जॉईन माय दॅट ग्रुप. यू कॅन, इफ यू आर सीइंग द व्हिडिओ, यू कॅन कमेंट इन दॅट कमेंट. यू कॅन टेल मी, मॅम प्लीज सेंड मी द लिंक so that I can join your group to see the live classes, to attend the live classes. Okay, do practice. नेक्स्ट अदर प्रॉब्लेम्स वी विल कंटिन्यू इन द नेक्स्ट लेक्चर. पण त्याच्याही आधी तुम्ही काय करा, ते प्रॉब्लेममध्ये ॲटलिस्ट तुम्ही एवढं बघा का आपण काय सबस्टिट्यूट करायला पाहिजे. जरी तुम्ही कधी तुम्हाला अभ्यास करायचा कंटाळा आला असेल तर ॲटलिस्ट आपण तितकं तरी बघू शकतो. हो, आपण प्रॉब्लेम स्कॅन करत आहे तर या प्रॉब्लेममध्ये म्हणजे याच्यामध्ये हे सबस्टिट्यूट केलं तर आपला प्रॉब्लेम इझिली सॉल्व्ह होणार. ओके, सो दॅट यू कॅन गेट द आयडियाज. ओके, थँक्यू.